पूर्ण जगाला आपण चप्पल घालू शकत नाही, पूर्ण जगात आपण चादर हातरू शकत नाही, पण आपल्या पायात चप्पल घालू शकतो की नाही सांगा. म्हणून आपण स्वतःला बदला. लोकांना बदलायला जाऊ नका, लोक कधीच बदलणार नाही. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर खूप सारे व्लॉग मला काढायचे होते. वृंदावनला गेल्याचे, वृंदावरून आल्यावरचे, दिवाळी हे ते, पण असं झालं की शिवम आजारी पडला आणि त्यामुळं बरंचसं माइंड थोडंसं डिस्टर्ब झालं, त्याच्यामुळं मग मी व्लॉग काढू शकले नाही. तर आजचा जो आपला व्लॉग आहे ना, तो माझ्या बड्डेविषयी आपण बोलूयात. तसे खूप सारे विषय आहेत ज्या विषयावर मला बोलायचं आहे, सांगायचं आहे, पण तेवढा वेळ भेटत नाही आहे. आणि आता उद्या जो व्लॉग करील, म्हणजे रोज ठरवते मी व्लॉग काढायचा, पण माझ्या मोबाईलचा थोडा विषय झालेला आहे. मोबाईलचा स्टोरेजचा आहे, असे फोटो 8,000 झाले आहेत, फोटो आणि व्हिडिओ. ते काय मला डिलीट करू वाटत नाहीत. मग आता ते मेमरी कार्डमध्ये मी हे करणार आहे आणि मग त्यानंतर मग मोबाईल जरा क्लिअर होईल. मोबाईलमुळं मी व्हिडिओ सगळे काढू शकले नाही, एक कारण शिवम आणि दुसरं म्हणजे माझा मोबाईल. तर मग बड्डेविषयी आपण बोलूयात. तर खूप सारे छान कमेंट्स, आणि कमेंट्समध्ये मेन म्हणजे असं की तुम्ही इतकं पॉझिटिव्ह कसं राहतात. हे पॉझिटिव्ह राहणं आहे ना, मी खूप साऱ्या अनुभवातून शिकलेले आहे. तर 2017ला वगैरे माझ्याकडं पहिला मोबाईल आला असेल. आता बड्डेचं म्हणाल तर सारखं तेच नाही बोलायला पाहिजे. कुठल्याच आईने पहिलं बड्डे केलेलं नाही आहे कुठल्याच मुलांचा. आता माझंच नाही सांगता येत, आमच्या गावामध्ये, होल गावामध्ये जर कुणाचा बड्डे होत असेल तर शेजारच्या गुजराच्या मामीने त्यांच्या मुलाचा बड्डे केला, म्हणजे सागरचा, जो माझा वर्गमित्र, शाळेचा मित्र, किंवा खूप छान असा माझा फ्रेंड आहे, भाऊ आहे माझा, त्याचा बड्डे कायम व्हायचा. त्याच्या बड्डेमध्येच आमचे फोटो असायचे. आमचे कधी फोटो नाही काढले, कारण त्यांना 2च अपत्य होती आणि जरा पैशाने थोडेसे ते चांगले होते, त्यामुळं त्यांचे बड्डे व्हायचे. आणि आमचं परिस्थिती नाजूक, त्यामुळं कधी आईने हौसेनं असं बड्डे केलेलं नाही आहे. त्याचं आम्हाला मला तरी काही वाटत नाही, आणि त्यामुळं बड्डेचं असे काय हाऊस वगैरे किंवा कौतुक बड्डेचं नव्हतंच. मग त्यानंतर 2017ला मोबाईल आला माझ्याकडं पहिला. शिवमला कावीळ झाली, मग तो सलाईन ठेवत नव्हता, म्हणून मग छोटासा मोबाईल सॅमसंगचा वगैरे असेल कुठला तरी 5-7 हजार रुपयाचा मोबाईल ह्यांनी घेतला. आणि मग तेव्हा माझ्याकडं मोबाईल आला, तोही माझा स्वतःचा नव्हता, त्यांनी आधी वापरला. नंतर मग हळूहळू मोबाईल इतका आला की त्यावेळेला फक्त DPच ठेवायला यायचा. त्यावेळेला काय असं स्टेटस वगैरे नव्हते, सुरुवातीला DPच ठेवायचा असायचा. मग कोणाकोणाचे बड्डेचे फोटोज वगैरे दिसायचे DPला. मग हळूहळू स्टेटस वगैरे येत आलं. मग लोकाचा केला आहे म्हणून आपला करायचा ही पद्धत आली, सगळ्यांमध्येच ऑलमोस्ट आली असं आपण म्हणू शकतो. कारण आमचे बड्डे कधीच केले नव्हते. 5 लेकरं माझ्या आईला, कधीच कुणी केलं नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही बोपडीला राहिला होतो. माझं फ्रेंड सर्कल म्हणाल तर मला अजिबात फ्रेंड सर्कल नाही आहे. मला मैत्री असं नाहीच म्हणलं तरी चालेल, पण होती एक बोपडीत. तर बड्डे असा असायचा की मी खूप रुसायचे म्हणजे माझी अपेक्षा यांच्याकडूनच जास्त असायची, की मला असं वाटायचं की यांनी माझा बड्डे असा छान मोबाईलमध्ये आपण जसं TV वर मोबाईलमध्ये बघतो असं माझा बड्डे साजरा करावा, मला गिफ्ट्स आणावं, केक आणावा, असं माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा असायची. मला वाटतं 2017-18 नाही, 17ला नसेल माझ्याकडे मोबाईलला, मला आज सांगता येत नाही असं. पण मी 3-4 वर्ष खूप वाट पाहिली. माझे 2 भाऊजाई तिथं राहायला होत्या, आणि मानलं तर ती माझी एक मैत्रीण अशी होती. मी 8-8 दिवस रुसायचे, 8-8 दिवस मी बोलायचे नाही, मी जेवायचे नाही, केस विंचरायचे नाही. आणि मग मला असं वाटायचं की मी तिसरी होते. मग आईने माझा रागराग केला, म्हणून आत्ता म्हणजे आईने रागराग केला की तिसरी मुलगी झाली म्हणून मग माझा आत्ता सध्याला बड्डे कोणच करत नाही. आणि ह्यांच्याविषयी असं माझ्या मनात होतं की यांनाही माझं काहीच किंमत नाही आहे, नवऱ्याला पण काही किंमत नाही आहे माझी. म्हणून मग मला प्रचंड राग यायचा, आणि मी 8-8 दिवस फुगायचे. आणि त्याचा असा परिणाम व्हायचा की मी फुगले की त्यांनाही प्रचंड राग यायचा, मग ते बी जेवायचे नाही. मग आमच्या त्याच्यातून वाद, असं आमचं भांडण असं कधी झालंच नाही. म्हणजे त्यांनी कधी माझ्यावर ओरडलेत आणि त्यांनी कधी माझ्यावर हात उचलला, असं आमचं कधीही भांडण झालेलं नाही आहे. त्या पद्धतीने त्यांचा राग खूप आहे, पण त्यांनी कधीच मला म्हणजे जेवायचं नाही. मग त्यांनी नाही जेवायचे, मी पण नाही जेवायचे, मी पण फुगायचे, ते पण फुगायचं, असं आमचं व्हायचं. पण मी खूप म्हणजे 2-3 वर्ष अनुभव घेतला. मग तसं म्हणायला गेलं तर माझी अपेक्षा माझ्या भावांकडून, भाऊजायांकडून पण होती की त्यांनी तरी ॲटलिस्ट एक छोटासा केक आणला पाहिजे. त्यावेळेला तर 200 रुपये 150 रुपयामध्येच केक भेटत होता. पण त्यांनीही कधी, माझ्या छोट्या भावानी म्हणा किंवा माझ्या मोठ्या भावानी, भाऊजाईंनीही कधीच ते प्रेम दाखवलं नाही, आणि त्यांनीही माझ्यासाठी कधी
कधी काही म्हणजे बड्डेला असं केक वगैरे आणला नाही. आणि हां, त्यातली त्यात भाऊजाई मोठी किरण जर म्हटलं ना तर त्यातली त्यात बऱ्यापैकी आहे. आणि छोटा भाऊ जो बऱ्यापैकी हौशी आहे. दोघांचं आपण थोडंसं त्यांना म्हणजे देऊ शकतो की ते दोघंजणं बऱ्यापैकी आहेत. पण मोठ्या भावाचं आणि माझं इतकं असं प्रेम आहे, पण इतकं असं आमचं बॉन्डिंग नाही आहे असं मी असं म्हणू शकते. पण छोटा भाऊ आणि मोठी भाऊजाई ते खूप चांगले आहेत. पण त्यांनीही ते केलं नाही की त्यावेळेला ते 200 रुपये पण त्यांनी माझ्यासाठी खर्च केले नाही. मग मला अजून राग यायचा. 15 ऑगस्टला माझ्या एका भावाचा बड्डे, 27 जानेवारीला एका भावाचा बड्डे, अगदी आमचं घराला घर चिटकून होतं, पण त्यांनी कधीच ते प्रेम दाखवलं नाही. त्यांनी कधीच माझ्या बड्डेसाठी केक आणला नाही. ना माझा नवरा आणत होता, ना भाऊजाई आणत होता, ना भाऊ आणत होता. कोणीच माझ्यावर इतकं प्रेम दाखवलं नाही. हां, पण मात्र त्याचा बड्डे आला की 15 ऑगस्टला मी परत केक न्यायचे माझ्या पद्धतीने. दुकान होतं त्यामुळे माझ्या हातात कायम पैसा असायचा. आत्ताही माझ्या हातात कायम पैसा आहे. आणि मी खूप उलाढाल्या करायचे. मग गिफ्ट द्यायला पाहिजे, बड्डेला केक घेतला पाहिजे, त्यांच्या बड्डेला पण मी जायचे. त्यांना माझ्या पद्धतीने जे जे होईल ते मी गिफ्ट द्यायचे. मग माझी अशी अपेक्षा वाढायची की आता ह्यांच्या बड्डेला आपण केलं आहे ना तर हे लोक नक्की मला माझा पुढचा बड्डे लक्षात ठेवतील. पण एकही लोक माझा बड्डे कुणीच लक्षात ठेवला नाही. आणि माझ्या नवऱ्याचं म्हणाल ना तर आनंदी राहिली ना तर तू माझी आहे, जर तू फुगली ना तर तू गेली उडत, असा त्यांचा स्वभाव आहे. जो स्वभाव कळायला मला खूप खूप वर्ष लागले असं म्हटलं तरी चालेल. आणि मग मैत्रिणी असायच्या. आता म्हणजे मी कुणाचं नाव नाही घेणार आज याच्यामध्ये, कारण नाव घेतलं की बाकीच्या लोकांना जे आमच्यातले आहेत, बाकीच्या ज्यांचं फ्रेंड सर्कल आहेत, मग ते एकमेकाला वगैरे करतात. त्याचं माझं फ्रेंड सर्कल अजिबात नाही आहे. हां, आता मैत्रिणीची होती, ती बोपडीला होती ना, तिनेही कधी माझ्यावर असं खर्च केला नाही किंवा तिने कधी माझ्यावर असं इतकं प्रेम दाखवलं नाही की तिने केक आणलाच पाहिजे किंवा काही गिफ्ट दिलं पाहिजे असं तिने माझ्यावर कधी असं प्रेम दाखवलं नाही. आता आम्ही यायच्या आधी, बाबू शांत भेट, शेंबड्या, तिने पण माझ्यावर कधी प्रेम दाखवलं नाही. हा, यायच्या आधी 1-2 वर्ष मला वाटतं एकदा तिने केक आणला होता, तो आहे माझ्या लक्षामध्ये. पण मी कधी माझ्यासाठी कोणी 1 रुपया खर्च केला ना तर मी त्याच्यावर 100 रुपये कायम खर्च केलेला आहे. माझा हा स्वभाव आहे. कारण लोक ईदभर करतात आणि हातभर बोलून दाखवतात. एकदाच केला म्हणजे नाहीच, मैत्री तर माझ्या ह्याच्यात नाहीच. आणि ऑलमोस्ट म्हणजे म्हणजे मला असं आवडत नाही ब्राह्मणाकडे जाणं, बघणं, करणं असलं. मला काही माझा विश्वास नाही आहे. कारण शिव माझा लहानपणी खूप द्यायचा ना, तर मी खूप पत्रिका वगैरे दाखवल्यात, त्याचा काही गुण नाही आला. त्यामुळे माझा असा कुठल्या गोष्टीवर विश्वास नाही आहे. पण माझ्या ह्याच्यातच आहे की मला माणूस धार्जिनच नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मी खूप रडायचे. माझा कधीच बड्डे केला नाही. पण मी 2-3 वर्षात खूप अनुभवाने शिकले की आता आपण कोणाची वाट बघायची नाही. वय जसं जसं वाढत चाललं आहे तसं दिवस ते परत येत नाही आहेत. खूप साऱ्या अनुभवाने शिकले. आणि मग ठरवलं की आता आपण फक्त खुश राहायचं. कुणी नाही केलं तरी चालेल, आपण स्वतः आणायचं आणि आपण स्वतः तो दिवस सेलिब्रेट करायचा असं मी स्वतः ठरवलं. कारण माझ्याकडं पैशाचं मला कधीच बंधन नव्हतं की तू एवढे खर्च का केले. मी 2 रुपये मागितले ना मला कायम 4 रुपये मिळतात किंवा 5 रुपये मिळतात. म्हणजे 5,000 मागितले तर मला कायम 10,000 रुपये मिळतात. मग मी विचार केला की ह्यांच्याकडून अपेक्षा का करायची. म्हणजे बाकीच्या लोकांचं तर सोडूनच द्या, मी भाऊजाई यांचा विषय तिथं त्या जवळ असल्या तरी मी त्यांचा परत कधी अपेक्षा केली नाही. हां, पण त्यांना मी गिफ्ट्स कायम दिले. त्यांच्या कार्यक्रमात, त्यांच्या बड्डेमध्ये मी कायम सहभागी झाले. त्यांचे खूप सारे ओकेजन, खूप सारे त्यांचे कौतुक केलं, सगळं केलं. पण त्यांनी ते रिटर्न फिरवलं नाही. ह्याचा राग आत्ता नाही आहे माझ्या मनात, पण त्यावेळेला होतं. आता नाही आहे. आता माझं कुणाबद्दलच काही म्हणणं नाही आहे. झालं मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता आपण फक्त खुश राहायचं आणि आपला दरवेळेला येणार दिवस आपण आपल्या पद्धतीने साजरा करायचा. मग माझा राग ना मैत्रिणीवर, ना कुणावर. पण तसं म्हणायला गेलं तर मला असं कोण असं इतकं चांगलं भेटलेलं नाही आहे असं मी स्वतः म्हणू शकते. आता हा माझा गुणदोष तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता, पण मला तर असं वाटत नाही की हा माझा गुणदोष आहे. त्या पद्धतीने माझ्या राशीमध्ये असेल नसेल की मला कोणी काही द्यावं. मी तर कायम आता जे छान पुस्तकं वगैरे वाचते किंवा जे पेजला मी फॉलो करते त्याच्यामध्ये वाचून तर मला असं वाटतं की मला देवानी देणाऱ्यांमध्ये ठेवलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही ठेवलं. हे माझा खूप छान प्लस पॉईंट आहे. त्यामुळे मला आता कोणाबद्दल काही वाटत नाही. तर तिकडचा विषय ठेवला. मग तिकडच्या नंतर तिथून मी खूप शहाणी झाले. मग मी दरवर्षी सेलिब्रेट करायला लागले. मग हेही उत्साह घ्यायला लागले. मग मीच आधी माझा ड्रेस वगैरे शिवून घ्यायचे छान. मग ह्यांनाच म्हणायचं आपण जेवायला जाऊ. मग जेवायला जायचं, छान केक घ्यायचं. आणि शिवम माझा कधी सोबत नव्हता. आपलं स्वतःचं बाळ खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्या बाळाने आपल्यासाठी खूप कौतुकाने काय करणं आणि आपलं स्वतःचं असणं खूप महत्त्वाचं असतं.
दुसरे कितीही असू द्या, सख्खे चुलत कितीही काही असू द्या, त्यांचं आपल्याला काही होऊ शकत नाही. आपलं बाळ जे आपल्यासाठी कौतुकाने करतं ना, ते फार महत्त्वाचं असतं. आणि आमचा शिवम हॉस्टेल असल्यामुळं कधी शिवमने माझ्यासाठी काय करावं ही भावना, म्हणजे शिवमने माझ्यासाठी काय केलं, म्हणजे एकतर मुलं करतातच, म्हणजे लेटर देणार किंवा छोटं मोठं गिफ्ट देतात, हे असं मी पाहायचे बाहेर. पण माझा शिवम इथं नसल्यामुळे तो प्रश्न आता आलाच नाही. आणि आता ह्या वर्षी तो घरी आहे, तर आज माझा बड्डे होता, तर दीदीच्या मुलीचं जावळ काढायचं होतं म्हणून तो जावळ काढायला तिकडे गेला. त्यामुळं यावर्षी त्याने ठरवलं असेल कदाचित की आपण मम्मीला 100, 200, 300 रुपयाचं काही असू द्या, मौल्यवान देण्याचा विषय नाही आहे, देणाऱ्याचं मन पाहायला पाहिजे. माझ्या दृष्टीने हे तर महत्त्वाचं आहे. तर तिकडं खूप साऱ्या चुका करून नंतर मी आले इथं हडपसरला आले. हडपसरला आल्याच्या नंतर परत माझ्या डोक्यात तीच चूक की आपण करत राहायचं. आणि लोकांना, मला आई माझी कायम सांगायची, माझी आई आणि माझी एक वसुधा आत्या म्हणून आहे, ती पण मला सांगते की म्हणजे बऱ्यापैकी ज्ञान जर म्हणायचं म्हटलं तर वसुधा आत्या मला बऱ्यापैकी चांगलं सांगते. आणि दुसरं जर म्हणजे अनुभव सांगते ती त्यातला की कुणाविषयी भाऊजे ठीक आहे, वाईट नाही आहेत तेही, पण ते त्यावेळेला चुकलेले आहेत. आत्ता नाही मी त्यांचं कोणाचं मनावर घेत, मी सगळ्यांनाच आता ऑफ केलेलं आहे सगळ्यांना. त्यामुळं विषय नाही शिवमचा विषय. तर शिवमनी ह्या वर्षी ठरलं होतं, पप्पांना 500 रुपये मागत होता की पप्पा मला 500 रुपये द्या म्हणून, मला मम्मीला काहीतरी गिफ्ट द्यायचं, पण तो तिकडे गेला आणि त्यामुळं तो विषय तिथेच थांबला शिवमचा. त्यानंतर मी हडपसरला आले. हडपसरला आल्याच्या नंतर तर मला इतके वाईट अनुभव आले की तो विचारूच नका. नवीन आल्यावरच अगदी 4-5 महिन्यातच मी ती चूक केली. आता XYZ कोणाचा तरी बड्डे होता, मी खूप कौतुकाने, लहान आहे म्हणून अगदी गिफ्ट घेऊन खूप कौतुकाने, खूप प्रेमाने, मायेने मी त्यांच्या घरी गेले. पण गेल्याच्या नंतर माझ्या गिफ्टला असं म्हणण्यात आलं की आपण काही तिला मागायला गेलो नव्हतो, तिने दिलंय ना, हे घे. हा कुठला शब्द झाला सांगा? तुम्हाला जर असं कोण म्हटलं, तुम्ही त्यांच्या घरी गेला, एवढ्या प्रेमाने गेला, आणि ते जर तुम्हाला असं बोलले की हां चल हे घेऊन टाक, म्हणजे हे आणलंय ना तर हे घे, आणि आपण काही तिला मागायला नव्हतं गेलो. मग मला असं तिथं जाणवलं की आपण लोकांसाठी करतोय ना, तर लोकांना असं वाटतंय की हिला कोण नाही आहे आपल्याशिवाय, म्हणून ही आपल्याला बळच खेटायला येते, असं लोकांची भावना, असं मला वाटायला लागलं त्यावेळेला. तिथं मला त्यावेळेस त्या दिवशीच मला तिथंच त्या सराउंडिंगमध्येच त्याच वातावरणात असं वाटलं की मी खूप मोठी चूक केलेली आहे, म्हणजे गिफ्ट्स आणून खूप मोठी चूक केली. मला तिथं ते बोलणं, ते बरंच काय काय माझ्या बुद्धीला पटलं नाही. बट ठीक आहे, तिथला विषय सोडला, मी सोडून दिलं, जाऊ दे मरू दे. मग मला आईचं माझ्या आठवलं बऱ्यापैकी. आई मला म्हणते की तू लोकांना, आई आणि एक माझी मैत्रीण आहे, ती मला म्हणते की तुला लोकांना बळबळती, लोकांच्या लगेच सोशल मीडियावरची मैत्रीण आहे की लोकांना तुला लवकर बळबळती, मग लोकांना तू जाती. आणि खरंच ती माझी गोष्ट खरी आहे असं मला वाटतं की, आणि मला मुळात कुणी काही घ्यावं नाही ही अपेक्षाच नाही आहे. ती अपेक्षा मी 8 वर्षापूर्वी मला वाटतं, जसं माझ्या आयुष्यात जसं मला ज्ञान आलं की आपण लोकांबद्दल अपेक्षा नाही करायला पाहिजे ना काय, तेव्हाच सोडलं. मला कधीच वाटत नाही की मी लोकांना हे देते ना, त्याच्या बदल्यात मला काहीतरी द्यायला पाहिजे. त्यानंतर तो अनुभव मला इथं हडपसरमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा मी परत अजून 2-3 वेळा त्याच चुका केल्या. पण मी असा विचार करत नव्हते कधी की, म्हणजे नाही का, आपण कोणाला, मला असं वाटतं की त्या दिवशी आपण त्या व्यक्तीला दिलेला आनंद ना परम आनंद असू शकतो. आपण, म्हणजे मी आनंद देत गेले. 2-3 वेळा मी त्या चुका केल्या, पण त्यांनी माझी आठवण कधीच ठेवली नाही. मी कोणाच्या बड्डेला इतकं छान, म्हणजे मुळात कॅप्शन लिहायला त्याला बुद्धी लागती, त्याला आतून प्रेम लागतं, इतकं मी आत्मीयतेने लिहायचं प्रत्येकबद्दल. पण मी आता ते सगळं फुल्ली मारलेले आहे, कारण लोक त्या कॅपॅबिलिटीत बसत नाही आहेत. आणि त्यामुळं असं मला अजिबात वाटत नाही. मला आता कुणाबद्दलच काही वाटत नाही आहे, कारण तो अनुभव, त्यांच्या घरी जाऊन जो माझा इन्सल्ट झाला तो एक अनुभव, आणि त्याच्यानंतर दुसरे 2-3 अनुभव आहे जे मी सांगू शकत नाही. तिथंही मी तीच चूक केली की माझं पदरचं देऊन मला ते म्हणजे बरोबर वाटलं नाही. मग लोकांना असं वाटतं की आम्ही फार मोठे आहोत म्हणण्यापेक्षा लोकांना असं वाटतं की हे आपल्याला बळच खेटायला येते, मग त्याला काय हे द्यायचे. मग ते लोक आपली जाणीव ठेवत नाहीत असं मला वाटायला लागलं की आपण ह्या गोष्टीपासून परत विलुप्त राहिलं पाहिजे. आणि मला कायम अजून एक व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात जी मला कायम चांगला सल्ला देते. तेही सांगतात की तुम्ही फक्त त्रिकूटमध्ये राहा, नवरा, मुलगा आणि तुम्ही, असं फक्त एवढं राहा, बाकीच्यामध्ये जास्त इंटरफेअर करू नका, बाकीच्यांना सगळ्यांना आपलं म्हणू नका. आई तर मला कायम सांगायची की त्या कॅपॅबिलिटीमध्ये लोक बसत नाहीत, तू त्या गोष्टींच्या जास्त वाटत जाऊ नको. पण मला कायम वाटायचं की आपण चांगलं वागल्यावर लोक बदलतात, लोक अजिबात बदलत नाहीत. ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि हा अनुभव मला माझी पांढरी केस करून आलेला आहे.
त्यामुळे मी आता कोणाचाच विचार करत नाही. मला कोण नावं ठेवल, माझ्या व्हिडिओला कोण काय म्हणल, मुळात हे व्हिडिओ जे आहेत ना माझे सगळे रिअल आहेत. रील कुठलंच नाही आहे. रीलपेक्षा हे सगळं रिअल आहे. माझी लाईफ आहे, मी अशीच लाईफ जगते. त्यामुळे आता फक्त ठरवलं की आनंदी राहायचं, लोकांची कुणाची अपेक्षा करायची नाही. ना अपेक्षा ही आत्ताची नाही आहे, म्हणजे खूप वर्ष झालं, 7 ते 8 वर्ष झाले असतील मी कुणाची अपेक्षा करत नाही. आणि माझं नशीब एवढं चांगलं आहे की दुकान म्हणजे आम्ही बोपडी सोडल्याच्या नंतर मला वाटायचं की माझ्या हातात पैसा कसा राहील आता, पण देवाच्या दयेने मला कुठूनही मी आज अपेक्षा जर माझ्या मनात आणली ना की मला आज ही गोष्ट घ्यायची आहे, घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे ना ठरवलं ना, तर ती गोष्ट मला मिळतीच, कुठल्याही मार्गाने मला मिळते. आणि तुमच्यासारख्या म्हणजे कुठल्याही लोकांना असं वाटेल की नवरा कमवतोय आणि ही पैसे उडवते, तर असं काहीच नाही आहे. तुम्ही त्यांनाही विचारू शकता. मी त्यांचे पैसे अजिबात माझ्यावर स्वतःवर वेस्ट करत नाही. मी स्वतः तेवढे पैसे कमवते, म्हणजे माझे कपडे, माझ्या साड्या, माझे काही ज्या वस्तू आहेत, आता दागिने वगैरे म्हणायला गेलं तर ते सगळं त्याच वस्तू घेतात, कॉन्ट्रिब्युशन माझं असतं. पण प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वतः पैसे कमवते आणि मी स्वतः माझी हाऊस पूर्ण करते. एवढं तर माझं आहे की म्हणजे जे माझ्याकडं जे बाकीच्या लोकांना जे वाटतं ना की अतिशोक्ती कपड्यांवर वगैरे आहे ना, तर मी स्वतः कमवते. त्यावेळेला मीच माझ्या स्वतःवर हाऊस करते. आणि तेही हाऊस मी फक्त लोकांचे पहिले कपडे घातलेले आहेत ना त्याची जाणीव ठेवून मी ठरवलं की आज आहे उद्या नाही, आहे तोपर्यंत छान छान कपडे घालायचे, छान छान राहायचं आणि छान आनंदी आयुष्य जगायचं, कुणाची अपेक्षा करायची नाही. आता मुळात तो जो एक अनुभव मी आत्ता इथं सांगितला, आता हे जे ऐकलं आहे ना त्यांनी, तुम्हाला जरी वाटलं असेल ना की मी यात तर एक तर मी कुणाचं नाव घेतलेलं नाही आहे आणि दुसरं म्हणजे मी माझा अनुभव शेअर केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला जरी वाईट वाटलं ना तरी तुम्ही मला फोन करू नका, कारण त्यावेळेला तुम्ही चुकलेला आहात. मी सुज्ञ आहे म्हणून फक्त मी इथं मला वाईट वाटलेलं एवढ्या वर्षांनी आज बाहेर काढले. माझ्यासोबत त्या दिवशी चुकीचंच झालं आणि नंतर 3 वेळाही मी चुकलेलीच आहे. त्यामुळं तुम्हाला ह्याचं वाईट वाटलं तर तुम्ही मला फोन नाही करायला पाहिजे. तर हे सगळं जे आहे ना मी अनुभवातून शिकलेली आहे, म्हणजे खूप वाईट अनुभव आलेले आहेत. त्यामुळं लोकांना कोणाला बळच काही करायला जाऊ नका. लोक त्याची जाण ठेवतील असं नाही आहे. आपण खूप चांगल्या प्रेमाने करायला जातो, पण लोक त्याचा वेगळा इम्पॅक्ट घेतात, असं मला तरी स्वतःला अनुभव आला आहे. आणि माझी मुळात अजूनही काहीच अपेक्षा नाही आहे. मला इथं जे आहे ना धर्तीवर जी माणसं आहेत ना त्यांच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही आहे, कुणाकडूनच नाही आहे. मला माझ्या माहेरच्यांकडून अपेक्षा नाही आहे, तर सासरच्यांकडून काय अपेक्षा राहणार आहे सांगा. मी माझ्या माहेरची पण कुणाची काहीच अपेक्षा करत नाही. हां, त्यावेळेला थोडीशी अज्ञान होते मी. त्यावेळेला मला असं वाटायचं की माझ्या भावांनी, भाऊजाईंनी आणि माझ्या नवऱ्याने माझं कौतुक करावं आणि मला टीव्हीतल्यासारखं सरप्राईज द्यावं, पण ते कधी झालं नाही आयुष्यात. पण माझा नवरा इतका चांगला आहे की तू खुश राहिली ना तर मग मी खुश राहणार. त्यामुळे मी आता कायम खुश राहते, त्यांनाही खुश ठेवते आणि आम्ही दोघं सोबत खुश राहतो. आता ज्या चुका झालेल्या आहेत त्यावर आपण पांघरून घालूयात आणि आपण खुश राहूयात असं आपण म्हणूयात. म्हणजे मी पण आता सांगते की अनुभवाने आपण स्वतःमध्ये खुश राहायला शिकते. हे माझे ते माझे असं करू नका. त्यावेळेस तुम्ही गोत्यात येऊ शकता, जे मी आले होते. अनुभवाने मी शाणी झाले. तसं तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला किंवा काय वाटलं, माझं जर ह्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्यासोबतही असं झालं आहे का हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे ते गाण्यातलं आहे जे मला गिफ्टमध्ये मिळालेलं आहे. 2.5 ग्रॅमचं 3 ग्रॅमचं आहे हे गाण्यातलं, जे मी डेली यूजसाठी घेतलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते मला पाडव्याला गिफ्ट दिलेलं आहे. मी जे मागेल ना त्या गोष्टी मला ते घेऊन देतात. मग असं कधीच नाही झालं. म्हणजे मला आत्तापर्यंत वाटतं की सगळ्याच गोष्टीत बाबतीत मीच चुकलेली आहे. लोकांची वागायला पण मीच चुकले, माझ्या नवऱ्याशी वागायलाही मीच चुकले. लोकांना फार इम्पॉर्टन्स दिला मी आणि यांना खूप मी इग्नोर केलं. म्हणजे यांच्याकडून अपेक्षा जास्त केल्या आणि लोकांना मी खूप काय काय करत राहिले. लोकांना फार इम्पॉर्टन्स दिला, ज्या योग्यतेची लोकं कोणच नव्हती माझ्या आयुष्यात. हे काय एक कोणाला उद्देशून नाही आहे, हे सगळ्यांना आहे. जे चुकलेले आहेत त्यांना सगळ्यांनाच आहे. आणि हे व्हिडिओ बघितल्यावर मला बिलकुल फोन करू नका, कारण जे खरं आहे तेच मी सांगितलेलं आहे. माझं अजिबात खोटं काहीच नसतं ना, रीलमध्ये असतं ना कुठं नसतं. सगळीकडं माझं सगळं खरंच असलं. मला पटलं तरच मी करते. ज्या वेळेला मला ते वाटतं ना त्या गोष्टी आता ठरवलेलं आहे. मी खूप विचार केला, मला कायम वाटायचं, मला सगळे सांगायचे की काही लोक बदलत नसतात, पण मी कायम विचार केला की मी चांगलं वागितली तर समोरची लोक बदलतील. पण माझ्या लग्नाला 18 वर्ष झाले पण कोणी बदललेलं नाही, हे सगळे तसेच आहेत. त्यामुळे आता आपण बदलायचं, लोकांना नाही बदलायला लावायचं. काय म्हणतात ना, पूर्ण जगामध्ये आपण चादर घालू शकत नाही, पण आपल्या पायात चप्पल आपण घालू शकतो की नाही सांगा. त्यामुळे आपण बदलायचं.
पूर्ण जगाला आपण चप्पल घालू शकत नाही, पूर्ण जगात आपण चादर हातरू शकत नाही, पण आपल्या पायात चप्पल घालू शकतो की नाही सांगा. म्हणून आपण स्वतःला बदला. लोकांना बदलायला जाऊ नका, लोक कधीच बदलणार नाही.